नवीन आलेल्या बातमीनुसार येत्या 3 दिवसात कर्जाचे 2 लाख रुपये शेतकरी बांधवांच्या बँकेमध्ये पडणार असलेली मोठी बातमी आता समोर आली आहे। ही बातमी ऐकून सर्व शेतकरी बांधवांना आनंद गगनात मावेना झाला आहे, कारण गेल्या 5 वर्षापासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते। अखेर तो दिवस या ठिकाणी आता उजाडला आहे। येत्या 3 दिवसांमध्ये या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडणार असलेली मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये आज उद्या परवा असं 3 दिवस या ठिकाणी आता पैसे जमा होतील, असं या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे। आणि उरलेल्या 16 जिल्हे आहेत, त्या 16 जिल्ह्यांना जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कर्जमाफीचे 2 लाख रुपये आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहेत। परंतु आज उद्या परवा असं 3 दिवस कोणकोणत्या शेतकऱ्यांना 20 जिल्ह्यांमध्ये 2 लाख रुपये कर्जाचे बँकेत येणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये कर्जाचे पैसे या ठिकाणी येणार आहेत आणि कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे, याबद्दलची महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। सर्व शेतकरी कर्जमाफीचे 2 लाख रुपये या ठिकाणी कधी मिळणार म्हणून प्रतीक्षेत होते, त्या शेतकऱ्यांना हा सर्वात मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक धक्का देणारी आणि चिंता करायला लावणारी अपडेट समोर आली आहे। ती म्हणजे सर्वच तुम्ही या ठिकाणी कर्जमाफीचे 2 लाख रुपये येणार म्हणून आता प्रतीक्षेत आहात, अपेक्षित आहात। परंतु या ठिकाणी आज झालेल्या या ठिकाणी बैठकीमध्ये या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा 1 रुपया सुद्धा वाटप करू नका, असं या ठिकाणी स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे। ज्यावेळी ही बातमी या ठिकाणी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा शेतकऱ्यांना कळायचं बंद झालं आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की आमचं सुद्धा कर्ज 2 लाख रुपये माफ होणार। परंतु कर्जाचे या ठिकाणी जे 2 लाख आहेत तर ते सर्वांचेच माफ होणार नाहीत। सर्वजणच वाट बघू नका, असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अपात्र आणि पात्र अशा प्रकारच्या 2 याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्यात। पात्र शेतकरी 93 लाख या ठिकाणी ठरलेले आहेत आणि अपात्र शेतकरी या ठिकाणी 36 लाखांपेक्षा जास्त ठरलेत। त्यामुळे 93 लाख शेतकऱ्यांना लाभार्थी जे आहेत या यादीमध्ये तुमचा नंबर लागतोय की अपात्र झाले 36 लाख शेतकरी बांधवांच्या यादीमध्ये तुमचा नंबर लागतोय। सर्व काही गावानुसार, तुमच्या तालुक्यानुसार, तुमच्या जिल्ह्यानुसार आपण तुम्हाला यादी या ठिकाणी आता सर्व काही समजावून सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सर्वांनी या ठिकाणी तयार राहायचं आहे। 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आज उद्या परवा असं 3 दिवस 20 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचे 2 लाख रुपये डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जशा प्रकारे तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये आलेले आहेत, तशाच प्रकारे हे कर्जमाफीचे पैसे सुद्धा थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती, जे कर्ज काढलेली बँक आहे त्या बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची खरी माहिती या ठिकाणी तुम्हाला आता समोर आली आहे। मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्टपणे सांगितलं, या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना अजिबात 1 रुपया सुद्धा कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही। मग आता ते 5 प्रकारचे शेतकरी कोणते आहेत असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये पडला असेल तर ते 5 प्रकारचे शेतकरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे। फक्त तुम्ही 2 मिनिटं लक्ष देऊन बघा। पहिला जो प्रकार शेतकऱ्यांचा सांगण्यात आला आहे तो म्हणजे या ठिकाणी 2025 या मागच्या वर्षाची काही कागदपत्रे तुमची तपासली जाणार आहेत। त्यावरून तुमचे कर्ज माफ करायचे की नाही हे सरकार आता ठरवणार आहे। आता तुम्ही म्हणाल की आता कोणती कागदपत्र तपासणार आहेत, तर बघा, पहिलं कागदपत्र तपासलं जाणार आहे ते म्हणजे मागच्या 2025 चा उत्पन्नाचा दाखला। बघा, 2025 या सरलेल्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला चेकिंग या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि जर त्यामध्ये तुमचं उत्पन्न वाढलं असेल, तुम्ही गोरगरीब शेतकरी नसाल, धंदांकी शेतकरी या ठिकाणी असाल, म्हणजे श्रीमंत शेतकरी झाला असाल, तर अजिबात तुम्हाला कर्जाचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही, तुम्हाला फायदा सुद्धा होणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून आता यावेळी स्पष्टपणे सांगण्यात आलंय की आम्ही सरसकट कर्जमाफीचा पैसा या ठिकाणी तुमच्या खात्यावरती अजिबात पाठवणार नाहीये। फक्त गोरगरीब आणि गरजू जे शेतकरी आहेत त्यांनाच या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ 2 लाख रुपयांचा आम्ही या ठिकाणी आता पाठवणार आहोत। आणि ज्यांनी आतापर्यंत नियमित कर्ज भरलेलं आहे, व्यवस्थित भरलंय, त्यांना नाराज न करण्यासाठी 50,000 रुपयांचं अनुदान देखील आम्ही या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही गोरगरीब आहात का आणि गोरगरीब शेतकरी म्हणजे नेमकं काय आहे शेतकरी, हा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये पडला असेल तर तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे, कारण सरकारने यावेळी कर्जमाफी सरसकट करायचं नाही अशा प्रकारचे स्पष्टपणे आदेश कृषी विभागाला दिलेत। सर्व शेतकऱ्यांची चौकशी या ठिकाणी सुरुवात झाली आहे। कालपासून ही चौकशी जोरदार सुरुवात झाली आहे। या चौकशीमध्ये शेतकरी बांधवांना हे 5 प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ लागलेत। ज्यांना या 5 प्रश्नांची उत्तरे देता आले नाहीत त्यांची 2 लाख रुपयांची कर्जमाफी अजिबात या ठिकाणी आता केली जाणार नाहीये। मग ते 5 प्रश्न कोणकोणते विचारले जाणार आहेत, कोणते प्रश्न तुम्हाला कर्जमाफीचे आता विचारले जाणार आहेत, प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे, या ठिकाणी तुम्हाला पुढे सांगतो। पहिल्यांदा कोणत्या गोरगरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे हे पहिल्या टप्प्यामध्ये पाहूया आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लगेचच आपण कोणते 5 प्रश्न या ठिकाणी कर्ज
कर्जमाफीचे 2 लाख रुपये जमा होण्यासाठी विचारले जातील हे पाहूया। तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या 20 जिल्ह्यांची कर्जमाफी आज उद्या परवा असं 3 दिवसामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावरती जे काही शब्द दिला होता ते 2 लाख रुपयांची कर्जाची थेट रक्कम डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। ते 20 जिल्हे आपण लगेच पाहणार आहोत, पण आपण तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगतो की पहिल्यांदा गोरगरीब शेतकरी म्हणजे काय आणि गोरगरीब शेतकरी कसा वागायचा, तुमची कर्जमाफी होणार का, हे सर्व काही माहिती तुम्हाला आता सांगायला सुरुवात करत आहे। तर बघा, शेतकऱ्यांची पहिली कागदपत्र चेक करण्यात येणार ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। बघा, तुमच्याकडे 2025 चा उत्पन्नाचा दाखला काढला नसेल तर तुम्ही पटकन या ठिकाणी 2025 चा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी आता काढायचा आहे। कसा काढायचा आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो। मग आता सरकार काय करणार आहे, उत्पन्न कुणा जास्त आणि कुणाचं कमी आहे हे चेक करणार। मग आता ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, ज्यांचं या ठिकाणी इन्कम जास्त आहे, त्यांना अजिबात कर्जाचे 2 लाख रुपये पाठवणार नाहीये। तुम्ही म्हणाल की नेमके वर्षाला उत्पन्न किती पाहिजे हे तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा पुढे सांगतो, परंतु त्याआधी दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी नियम आता लावण्यात आला आहे, जो आधी कधी सुद्धा आता लावण्यात आला नव्हता, ते म्हणजे गाड्यांचा। आता बघा, तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर चालेल, बघा नीट लक्ष देऊन बघा, तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर चालेल, तसेच या ठिकाणी तुमच्या घरामध्ये एखादी भाड्याची 4 चाकी चालेल, परंतु दुसरी जर तुम्ही 4 चाकी घेतला असाल म्हणजे छोटा हत्ती जर घेतला असेल किंवा एखाद्या व्यक्तीने या ठिकाणी 3 चाकी गाडी घेतली असेल किंवा या ठिकाणी एखादी कार घेतली असेल तर अशा शेतकऱ्यांना अजिबात लाभ मिळणार नाही। कारण सरकार काय म्हणते, ज्याच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे तो श्रीमंत शेतकरी आहे आणि त्यांना 1 रुपया सुद्धा कर्जाचे आम्ही बँकेच्या खात्यावर या ठिकाणी सोडणार नाहीये। लक्षात आलं का? बघा, पहिले उत्पन्न तुमचं किती जास्त असल्यावर कर्जमाफी येणार नाही हे पुढे सांगतो। आता या ठिकाणी 4 चाकी गाडी भाड्याची ट्रॅक्टर चालेल, परंतु इतर 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही, हा दुसरा नियम। बघा, आज उद्या परवा 3 दिवस कर्जमाफीचे आता पैसे वाटले जाणार आहेत। कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये वाटले जाणार आहेत हे तुम्हाला पुढे सांगतो, परंतु याआधी तिसरा नियम तुम्ही समजून घ्या। कारण सरकारने यावेळी आता अपात्र आणि पात्र त्या ठिकाणी 2 याद्या लावण्यात आल्यात। 93 लाख शेतकरी आता या ठिकाणी आता पात्र ठरलेत, परंतु चिंता करणारा लावणारी बातमी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला आता 36 लाख शेतकरी बाहेर काढलेत। मग बाहेर काढलेले शेतकरी कोणते आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी या ठिकाणी बातमी आता म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत आता तुम्हाला सांगितलं जात होता आज पैसे मिळणार, कर्जाचे उद्या पैसे मिळणार, अखेर तो दिवस उघडला आहे। आता आज उद्या परवा 3 दिवस जोरदार या ठिकाणी वाटले जाणार आहेत, परंतु सर्वांनाच वाटले जाणार नाहीत की एक गंभीर आणि चिंता करायला लावणारी बातमी आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे तुम्हाला हे 2 लाख रुपयांचे कर्ज माफ होण्यासाठी तुम्हाला 5 प्रश्न कोणते विचारले जाणार आहेत, कारण पुढच्या आता 2 दिवसांच्या आतमध्ये बँकेचे काही अधिकारी तुम्हाला या ठिकाणी विचारतील किंवा कृषी विभागाचे या ठिकाणी काही आता महत्त्वाचे जे कर्मचारी आहेत ज्यांना या ठिकाणी आता कृषीचा अनुभव आहे तर ते आता येऊन तुम्हाला विचारतील, कारण सरकारने आता चौकशी केल्याशिवाय कर्जाचे पैसे टाकू नका असे आदेश दिले। मग काय प्रश्न विचारतील, तर बघा, पहिला प्रश्न विचारतील, सर्वांनी इथून पुढे 2 मिनिटे लक्ष द्या। आता बघा, पहिला प्रश्न विचारतील की तुम्ही कोणत्या वर्षापासून कर्ज या ठिकाणी काढलेलं आहे आणि आतापर्यंत त्याचे व्याजदर तुम्ही किती भागवला आहे, किती टक्क्यांनी तुम्हाला या ठिकाणी बँकेकडून कर्ज मिळाले आणि आतापर्यंत या ठिकाणी कर्जाचे तुम्ही आता काही भरलेत का पैसे, हे सर्व या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारतील। तर तुम्हाला यासाठी पुरावा पाहिजे। मग पुरावा पाहिजे म्हणजे काय, तर बँकेमधून तुम्हाला त्याचं पासबुक, कोणत्याही बँकेत तुम्ही कर्ज काढला असाल तर त्याचं पासबुक तुमच्याकडे पाहिजे। तुम्ही कर्ज कोणत्या वर्षी घेतला आणि नेमके नियमित कर्ज भरणारे शेतकरी तुम्ही पहिला होता का आणि काय कारणास्तव तुम्हाला कर्जाचे पैसे फेडता आले नाहीत असे या ठिकाणी परत झालंय काही, सर्व या ठिकाणी माहिती आता तपासली जाणार आहे। आता तुम्ही म्हणाल की सरकार सरसकट पैसे का वाटप करत नाही, तर लक्षात ठेवा, सरकारचं स्पष्टपणे म्हणणं एकच आहे की सरसकट जर पैसे वाटले तर याचा फायदा श्रीमंत शेतकऱ्यांना जादा होईल आणि गोरगरीब शेतकरी या ठिकाणी अनेका वंचित ठरले जातील। त्यामुळे आता महत्त्वाची अट घालण्यात आल्या, ज्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी राशन कार्ड आहे फक्त त्यांनाच या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची शक्यता आहे। आता तुम्ही म्हणाल की आता पिवळ्या व केशरी राशन कार्डचा काय संबंध, तर तुम्हाला चांगलंच माहित आहे, तुम्ही पीएम किसानचे मोदीचे पैसे येतात, नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात, तर तो अर्ज भरताना तुम्ही पिवळं व केशरी राशन कार्ड नक्की जोडला असेल। तर यावरून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सरकार काय म्हणताय की आम्ही पिवळे व केशरी राशन कार्ड त्या शेतकऱ्यांना देतो जे गोरगरीब आहेत, जे गरजू आहेत, ज्यांना या ठिकाणी आता अत्यंत गरीब हालाखीची परिस्थिती आहे, त्यांनाच आम्ही गहू आणि तांदूळ सुद्धा मोफत देतो। म्हणून पिवळा व केशरी राशन कार्ड या ठिकाणी आता चेक करण्यात येणार आहे। जर करता तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी तयार राहायचं आहे। तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचे आहे आता या ठिकाणी तब्बल आता 2 लाख रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आज उद्या परवा या ठिकाणी आता मुहूर्त लागल्याची बातमी समोर आली आहे आणि कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये आता हे कर्जमाफीचे पैसे मिळणार आहेत हे सुद्धा तुम्हाला झटपटपणे आम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा तिसरा नियम यामध्ये लावण्यात आला आहे, यामध्ये 5.5 लाख शेतकरी आता बाहेर निघणार आहेत।
त्यामध्ये तुम्ही लागतोय की तुमचा नंबर लागतोय की काय या ठिकाणी प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर सर्वांनी इथे लक्ष देऊन बघायचं आहे. यामध्ये बघा 2025 ला 2024 ला मागच्या 2 वर्षांमध्ये ज्यांची मुलं सरकारी नोकरीला लागली आहेत, म्हणजे कोणाची पोलीस झालेत, कोणाची मिलिटरीमध्ये भरती झालेत, कोणाची या ठिकाणी आता महानगरपालिकेत भरती झाली आहे, तर या सरकारी नोकरीमध्ये ज्यांची मुलं गेलेली आहेत त्यांच्या या ठिकाणी शेतकरी कुटुंबांना अजिबात आता कर्जाचे पैसे येणार नाही. सरकार काय म्हणतंय, सरकारी नोकरीमध्ये कोणी नसावा आणि त्यानंतर सरकारी पेन्शन कोणी घेत नसावा त्यांनाच कर्जमाफीचे पैसे या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या वर्षाचे पैसे मिळणार आहेत. पहिल्यांदा सरकारने काय म्हणलेलं की 2021 पासून 2025 पर्यंत कर्जाचे पैसे तुम्हाला मिळतील, परंतु आता सरकारने एक दिलासा देणारी बातमी दिली. 2017, 18, 21 या तिन्ही वर्षांचे सुद्धा तुमचं कर्ज थकीत असेल, तुम्ही भरले नसेल तर त्याचे सुद्धा पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. तुम्ही म्हणाल की आज उद्या परवा कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये आता या कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. ही यादी या ठिकाणी तुम्हाला झटपटपणे आता सांगण्यास सुरुवात करत आहे. इथून पुढे आता सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे सुद्धा या ठिकाणी याचं लक्षपूर्वक बघायचं आहे. पहिला 2 जिल्हे या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. हा तुमचा जिल्हा आहे का हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आता नक्की चेक करायचं आहे. मध्ये आता यवतमाळ आणि वर्धा शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून आता गेल्या 5 वर्षापासून या जिल्ह्यांना ओळखलं जातं. वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी आता लॉटरी आहे. कर्जाचे पैसे थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. सरकारने शब्द दिला होता जून जुलैमध्ये कर्ज आम्ही शेतकऱ्यांचं माफ करू असं सांगितलं होतं आणि अखेर शेतकऱ्यांचं या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळलेला आहे. त्यांना या ठिकाणी कर्जाचे पैसे ते थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. जिल्हे नीट लक्ष देऊन बघा या ठिकाणी अकोला बुलढाणा देखील शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून या ठिकाणी त्यांना ओळखलं जातं. त्यांना सुद्धा बीबीपीच्या माध्यमातून थेट रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागल्याची महत्त्वाची माहिती या ठिकाणी